Hello friends, today we are going to learn warming up and chit chat of unit number 2.2, the house builder, from standard 10th subject English. Let's go start. First question, what is retirement from occupation? व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय? Answer, retirement means stopping work after a certain age. People stop doing their job at particular age and start resting. Second question, when do people retire? लोक कधी निवृत्त होतात? Answer, people usually retire at the age of 58 to 60 depending on their job and rules. Next question, for what reason do people have to retire from their occupation? कोणत्या कारणामुळे लोकांना त्यांच्या व्यवसायातून निवृत्त व्हावे लागते? Answer, people retire because they grow old, feel tired or health problems and the company has retirement rules. Sometimes they want to enjoy life peacefully. Next question, how do people spend their time after retirement? निवृत्तीनंतर लोक आपला वेळ कसा घालवतात? Answer, after retirement people spend time with family, enjoy free time and some people doing gardening, travel, read books or rest at home. Next question, discuss and match the professional involved in construction with the work they do. बांधकामामध्ये सहभागी असलेल्या व्यावसायिकाबद्दल चर्चा करा आणि त्यांनी केलेले कार्य जुळवा. Answer, A. प्रोफेशनल व्यावसायिक, B. वर्क काम. फर्स्ट, आर्किटेक्ट वास्तुविशारद, D. प्लॅन्स अँड डिझाईन स्ट्रक्चर. सेकंड, इंजिनियर अभियंता, E. ensure structure will be strong and stable. Third, building contractor ठेकेदार, G. supervises construction, employs workers, etc. Fourth, carpenter सुतार, A. makes wooden framework or doors, windows, etc. Fifth, mason गवंडी, F. builds walls, roof, etc. and plasters. 6. Tiler फरशी कामगार, C. does the flooring. 7. Interior decorator अंतर्गत सजावट करणारा, B. beautifies the inside of the home. Next question, a word can be broken up into units of pronunciation each having one vowel sound with or without consonant sound around it. Each such unit is called a syllable. एखाद्या शब्दात उच्चाराचे एकक युनिट्स ऑफ प्रोनाउन्सिएशन असतात ज्यामध्ये प्रत्येकी एक स्वर व्हावल साऊंड असतो. आजूबाजूला व्यंजन असतील किंवा नसतील प्रत्येक अशा उच्चाराच्या एककाला सिलॅबल अक्षर किंवा खंड असे म्हणतात. For example, to, got, will, see, etc. have just one syllable. म्हणजेच to, got, will, see यामध्ये फक्त एक स्वरांचा गट किंवा खंड सिलॅबल आहे. Father, mason, builder have two syllables. Father, mason, बिल्डर यामध्ये दोन स्वरांचे गट किंवा दोन खंड सिलॅबल आहेत. इंजिनियर, कारपेंटर, कन्स्ट्रक्शन एक्सेट्रा हॅव 3 syllables. इंजिनियर, कारपेंटर, कन्स्ट्रक्शन यामध्ये 3 स्वरांचे गट किंवा 3 खंड सिलॅबल्स आहेत. Next question, write down names of any 5 of your classmates and break them up into syllables.
Write down the numbers of syllables in each of their names. तुमच्या वर्गातील कोणत्याही 5 विद्यार्थ्यांची नावे लिहा आणि ती सिलॅबल्समध्ये विभागा. प्रत्येक नावात किती सिलॅबल्स आहेत ते लिहा. फर्स्ट प्रिया. प्रिया 2 syllables. प्रिया नावात प्रि आणि या अशी 2 वेगवेगळी उच्चारलेली एकके आहेत. सेकंड रमेश. रमेश 2 syllables. रमेशमध्ये 2 भाग र आणि मेश उच्चारले जातात. थर्ड अनिकेत. अनिकेत 3 syllables. अनिकेत हे नाव 3 भागात उच्चारले जाते. अनिकेत. फोर्थ स्नेहल. स्नेहल 2 syllables. स्नेहल नावात स्ने आणि हल अशी 2 syllables आहेत. फिफ्थ वैभव. वैभव 2 syllables. वैभवमध्ये वै आणि भव 2 syllables आहेत. थोडक्यात सिलॅबलची माहिती पाहूया. सिलॅबल इज अ सिंगल अनब्रोकन साऊंड ऑफ अ स्पोकन ऑर रिटन वर्ड. सिलॅबल म्हणजे बोललेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांचा एकच सलग आणि अखंड आवाज. सिलॅबल युजली कंटेन अ व्हावल अँड अकंपनिंग कॉन्सोनंट्स. सिलॅबलमध्ये सहसा एक स्वर आणि त्याभोवती असलेले व्यंजन असतात. समटाइम्स सिलॅबल्स आर रेफर टू ॲज द बिट्स ऑफ स्पोकन लँग्वेज. कधीकधी सिलॅबलला बोलण्यात येणाऱ्या भाषेचे ठोके असेही म्हटले जाते. अशा पद्धतीने आज आपण द हाऊस बिल्डर म्हणजेच घरे बांधणारा म्हणजेच गवंडी या पाठाचे वॉर्मिंग अप व चिटचॅट ॲक्टिव्हिटी अभ्यासल्या आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, इतर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.